Darshan, good morning. Good day. Irfan, good morning. Good day. Arun, good morning. Good day. Nice walk. Come on. चला. हा डिफ्लॉन मध्ये कामाला आहे. डिफ्लॉन इंडस्ट्रीज मध्ये कामाला आहे. अच्छा. आणि मला सायकलिंगचं 10 वर्ष झाली आवड आहे. हो. मी पण महाड गोवा 2 वेळा केलंय, कन्याकुमारी एकदा केलंय. अरे वा. नंतर हम्पी बदामी केलं गेल्या 2 वर्षापूर्वी. हा पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट हे सगळं केलं. मस्त. आणि रोजचं रुटीन आपलं असतं महाड मधलं, वा. की कधी इकडे जा. आमच्या इथे तुम्ही बघितलंच हो. असतं वातावरण सगळं. छान आहे छान आहे. कधी रायगडला जा, वरंदा घाटात जा, बरोबर आहे. वाघाईला जा. आणि घरी घरी आई वडील आहेत, बायको आणि लहान मुलगा आहे, पहिलीला आहे. वा. माझं वय वर्ष 40 आहे. एक्झॅक्टली. वा छान. हो तेवढं तुम्ही करू शकता. आणि आता आमचं महाडचं पण एक सायकलिंग ग्रुप आहे आमचा, एक 15 हा. जणांचा. तर आम्ही ह्या वर्षी एवढ्या वर्षी सायकलिंग करतोय, पण ह्या वर्षी 1 फेब्रुवारीला आम्ही पहिल्यांदाच रायगड सायक्लोथॉन म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता. अच्छा. तर जवळजवळ त्याला 85 स्पर्धक आणि सगळे मिळून सामील झाले. वा ते पहिलंच होतं. वा 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 छान. म्हणजे तुम्ही त्यामध्ये ऍक्टिव्ह पण आहात. येस. म्हणजे नुसतं हे नाही छंद आणि आपल्या घरापुरतं नाही, सामाजिक हो, असे? आम्ही चालू केलं ह्यावेळी. सामाजिक असे ते महत्वाचं आहे. हे मला यांचं नंबर नाव आणि सगळंच पाहिजे. छान आहे. आणि आपला कायम हो, संपर्क हो, राहील. नक्की सर, नक्की. हो की नाही? Yes, yes. कारण हे सोपं नाही हो. हो की नुसतं आपली सायकल घेतली चालले नाही, ते सगळंच तयारी करायला लागतं. Yes. ते बघूनच मला आश्चर्य वाटलं. दुरून मी बघतोय त्याची लाईट लागतोय आणि तुम्ही जाताना बघितलं. हा. हा माझं एक हे चिपळूण मध्ये हेमंत भोसले. हो हो, हेमंत भोसले सर आहेत ना. हा आहे का? त्यांचा कॉन्टॅक्ट झाला माझ्याशी. हा. ते आमच्या इव्हेंटला आलेले, तर ते त्यांच्यासोबत आहे माझा कॉन्टॅक्ट. हा त्याचे असंच चालू असतं. हो 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 त्या दिवशी तो 100 पूर्ण केले हो हो. काहीतरी. हेमंत भोसले चिपळूण. करेक्ट. वा छान. आहे, यांच्याशी पण संपर्क आहे. हा. बऱ्याच जणांशी. करेक्ट छान. छान वाटलं भेटून तुम्हाला. मग आता आपलं फक्त एक 15 मार्चला आपला समारोप आहे. हा. डोंबिवलीमध्ये समारोप. डोंबिवलीहून सुरुवात केली. शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आहे आणि कॅप्टन सचान तो शहीद झालेला आहे तिथे. तिथून आम्ही सुरुवात केली की 15 मार्चला समारोप सकाळी 8 वाजता आहे. मला आवडलं आणि असंच राहू द्या. नक्की छान वाटलं. कायम संबंध ठेवू आपण. हा येस. हे बघा माझा नंबर नाही. आहे ना नंबर. हे नंबर वगैरे येस. बस बरं चालेल. तुम्ही ठेवा. हो नक्की नक्की. हा मी तुम्हाला मेसेज टाकीन ना, आणि एक फोन टाकून ठेवतो कसं भेटलो आपण. येस मला जाम आवडेल. एकदम छान. ओके सर. हा चला, शुभेच्छा तुम्हाला. येस. आणि होऊ द्या आता होणार आता किती वेळ लागेल तरी. एक 10 मिनिटं झाली. बस. आता काय हवा.
आज सकाळी 5:30 वाजता चालायला सुरुवात केली. आज छान एक सायकल स्वार म्हणून भेटले होते, ते सायकल रिपेअर करत होते. मेन मी बारकाईने बघत होतो, ते सोपं काम नाही आहे. ती टायर पंक्चर होणं, ते पुन्हा त्यांनी लगेच अर्ध्या तासाच्या आत सगळं करून टाकलं. नंतर आम्ही पुढे गेलो एके ठिकाणी, तर तो सायकल आपला चहावाला होता. त्याचंही वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी फक्त आमच्या दोघांसाठी म्हणून चहा केला. अदरवाईज मी नेहमी बघतो की ते सावकाश सर्वांचं एकत्र म्हणून करतात, पण त्याने खास आमच्या दोघांसाठी चहा केला. तेवढ्यात मी त्याला सांगितलं की अजून एक जण येणार आहे, तर त्यालाही घे जरा, आमच्या तिघांसाठी कर. त्याने लगेच हसतमुखाने सर्व केलं. त्यांच्या लक्षात आलं की हा पदयात्री आहे, आणि त्याबरोबर ते सायकलचंही त्याला सगळं लक्षात आलं. त्या सगळ्या गोष्टीतनं बारकाईने लक्षात आलं तर माणसामध्ये किती चांगल्या प्रवृत्ती नांदत असतात, म्हणून तेव्हा सगळ्या गोष्टी होतात. आता सायकल स्वारांनी लक्षात आलं, त्यांनी लक्षात ठेवलं की हा एक पदयात्री आहे, त्याला थोडीफार गोष्टी माहिती दिली तर तो एकदम प्रभावित झाला. लोकांना चांगलं हवं असतं, फक्त त्यांना व्यवस्थित पद्धतीने आपण मांडायला पाहिजे, हो की नाही. आजचा दिवस एकदम छान गेला, आणि आता आम्ही मुक्काम केला इथे रायगड माणगाव हायवेला विहान हॉटेल इथे. आणि ते मालक एकदम छान आहेत. त्यांनी सांगितलं हवे ते गाडी लावा, आलं का लक्षात. आणि माझा धाबा उलट 9 वाजता बंद करतो, हे विशेष. नाहीतर आम्ही सगळीकडे बघतो ते धाबे 8 नंतर सुरू होतात, हे विशेष, हो की नाही. आमचं रात्रीचं जेवणही झालेलं आहे छानपैकी. त्यांच्याकडूनच आम्ही आज ना अरुणला जरा हे पाहिजे, रोज रोज तो करतो, जरा वेगळं पाहिजे ना, हो की नाही. म्हणून आज त्या धाब्याकडूनच आपण जेवण घेतलं, आणि सौम्य जेवण, हो की नाही. आणि रात्रीचं जेवणही झालं. आता निवांत झोपणार आणि माणगावकडे वाटचाल करणार. सर्वांना शुभरात्री.